नमस्कार, मी राधिका आणि आज आहे होळी. होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर इथं मी सगळ्यात अगोदर माझी अंघोळ वगैरे झाली आणि इथे हळदीचं लेपन करून घेतलं मी आणि छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर इथे पुरणाच्या स्वयंपाकाला तयारी. तर पुरणपोळी हे तर प्रत्येकाच्या घरात बनते आज होळीनिमित्त. तर इथे अगोदर मी पुरण शिजवून घेतलं आणि त्यानंतर पापडी, कुरवडी आणि भजे तळून घेतले आणि त्यानंतर आमटी आणि लगेच भात लावून घेतला त्याच्यासोबतच. आणि मी इथं सगळं झालं ना तर शेवटीला पोळ्या बनवते. म्हणजे पोळी अशी गरम गरम खायला छान वाटते म्हणून मी शेवटीला पोळ्या बनवते. तर आत्ता माझ्या हळूहळू पोळ्या जरा छान होत आहेत आईसारख्या. आई जसं बनवते ना तशा असा टम्म फुगत आहेत, मस्त होत आहेत माझ्या तिच्यासारख्याच. तर होळी ना सगळीकडेच साजरी करतात. महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडेच होळी साजरी करतात आणि होळी सण हा प्रत्येक ठिकाणी असतो आणि होळी सण हा का साजरा करतात हे सगळ्यांना तर माहितीच आहे. कारण इथून पुढे ना आता वसंत ऋतूला प्रारंभ होतो आणि प्रत्येक झाडांना नवीन पालवी फुटत असते. आता जे पालापाचोळा पडलेला असतो तो आता हळूहळू कमी होतो आणि झाडाला पालवी फुटते आणि नवीन नवीन झाडं दिसतात. आपल्याला बघायला पण छान वाटतं त्यामुळे. आणि होळी दिवशी ना ज्यांच्याशी आपण बोलत नाही, ज्यांच्याशी आपण बोलतो म्हणजे भांडण गिले शिकवे जे असतील ना ते सगळं सोडून होळीमध्ये आपण अर्पण करायचं असतं असं म्हणतात. आणि जे काही आहे ना ते सगळं दूर ठेवून आपण नवीन दिवसाला, नवीन कामाला सुरुवात करायची असते. असा होळीचा अर्थ असतो आणि हे प्रत्येकालाच माहिती आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही माझी की पोळी किती अशी टम्म फुगलेली होती, मस्त झालेली होती. आणि मग इथे रात्री आम्ही देवाचं ताट मी बनवलं. जे लागतं साहित्य ते मी घेतलं. नारळ नंतर घेतलं होतं आम्ही खाली गेल्यानंतर. तर इथे शंभू आणि शंभूचे पप्पा ते दोघेजण पुढे गेलेले होते आणि मी मागून गेले. आणि तुम्ही बघू शकताय की ते खूप मोठी होळी बनवलेली होती. तर शंभू जवळ काही जास्त गेला नाही आणि मी पूजा करून पटकन निघून आले कारण तो थांबत नव्हता तिथे. त्याच्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ पण घेतलेला आहे. तर असं होळीमध्ये नारळ ते अर्पण करतात ते तर सगळ्यांना माहिती आहे. आणि घरी आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना भुका लागल्या त्याच्यामुळे मी आल्यानंतर अगोदर साडी चेंज नाही केली आणि असंच मी जेवायला बसले. आणि हे पण हातपाय धुवून येत होते जेवायला तोपर्यंत मी वाढून घेतलं. तर या सगळेजण जेवायला. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय.